पेण तालुक्यातील ग्रामीण जनतेला त्यांच्या गावातच आरोग्याच्या मूलभूत आणि दर्जेदार सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे। यासाठीच आता आरोग्य विभागाने अधिक गतिमान होऊन काम करावे अशी स्पष्ट भूमिका जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील यांनी घेतली आहे। जिथे प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडलेल्या जन आरोग्य समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य यंत्रणेला खडे बोल सुनावले आहेत। स्वच्छता राहायला पाहिजे यासाठी बीडीओना आदेश आम्ही दिलेच आहेत। त्याचबरोबर भागामध्ये साथीचे रोग पसरवण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही जन आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घ्यायचं ठरवलं आहे। रक्त तपासणी करायची ठरवलेली आहे आणि ते तसे आदेश या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी नकाते साहेब यांना दिले आहेत। त्यांनी तातडीने त्या प्रकारची कारवाई करून घेणार आहे, जेणेकरून आरोग्य सुधारेल। त्याचप्रमाणे गावामध्ये स्वच्छतेसाठी प्रत्येक ग्रामसेवकांना सांगितलेले की स्वच्छता प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे। काही ठिकाणी डासांची फवारणी व्हायला पाहिजे, तसं सुद्धा काम ते येत्या आठवडाभरात काम करणार आहेत। भागामध्ये एक नवीन बदल जो आरोग्यरूपी बदल आहे तो बदल आम्हाला पाहायचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो। सरकारने जे काही नवीन भरती आहे ती भरतीची प्रक्रिया थोडी थांबवली आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला राज्य सरकार आपल्याला मनुष्यबळ आहे तो मनुष्यबळ पुरवठा केल्यानंतर आपण त्या ठिकाणी ती जी काय भरती आहे ती करणार। परंतु तसं असलं तरी जिथे कमतरता असेल तिथे सुद्धा नवीन नवीन डॉक्टर्स अपॉइंटमेंट करून नवीन नवीन जागा किंवा कोणाला चार्ज देऊन त्या ठिकाणची जागा रिक्त राहणार नाही आणि सेवेपासून नागरिक वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत।